एवी लीला कै कै सर्व किधी वर्णवे कोते शर्व। दोड्यो वायू सूतने काम, किधो येणे ते निष्काम। बोध्य यदुने परशुराम, साध्यदेव प्रल्हाद काम। एवी तारी कृपा अगाध, केम सुने ना मारो साध। दोड अंत ना देख अनंत, माकर अधवत शिशुनो अंत। चोईद्वी स्त्री केरोसने, ह्यो पुत्र तू निसंदेह। स्मरतृगामी कलिकाळ कृपाळ, तार्यो धुबी छेक गमार। पेट पिळथी तार्यो विप्र, ब्राह्मण शेठ उगार्यो क्षिप्र। करे केम ना मारो वार, जो आणि गम एकच वार। शुष्क काष्टणे आणल्या पत्रक, थयो केम उदासीनत्र। चर्च वंध्या केरा स्वप्न, कर्या सफळते सुतना कृत्स्न। करी दूर ब्राह्मण नो कोड, किधा पुरण येना कोड। वंध्या भैंस दुसवी देव, हरियो दारिद्र्य ते ततखेव। झालर खाई रिझे वेम, दिधो सुवर्ण घट सप्रेम। ब्राह्मण स्त्रीनो मृत भरतार, किधो संजीवन ते निर्धार। पिशाच पिडा किधी दूर, विप्रपुत्र उठाड्यो शूर। खरी विप्रमच अंत्य झात, रक्षो भक्ती त्रिविक्रमतात। निमेष मात्रे तंतुक एक, पहुँचाडो श्री शैल देख। एकी साथे 8 स्वरूप, धरी देव बहुरूप अरूप। संतोष निज भक्त सुजात, पापी परचाव साक्षात। याचा अर्थ असा, अशा प्रकारच्या अनेक लीला भगवान शंकराने शर्वक केल्या आहेत। यांचे वर्णन कोण करू शकेल। आयुराज पुत्रासाठी आपण धावत गेलात आणि त्याला निष्काम कामनारहित केले। यदुराजाला, परशुरामाला, साध्यदेवाला आणि अशी तुझी अगाध कृपा असताना तू माझी हाक मात्र का ऐकत नाहीस। निष्काम अशा प्रल्हादाला तू उपदेश केला होता। हे अनंत, धावत ये, माझा अंत पाहू नकोस। या बालकाचा असा मध्येच अंत करू नकोस। ब्राह्मण स्त्रीचे प्रेम पाहून तू खरोखर तिचा पुत्र झालास। स्मरण करताच धावणारा तू, कलियुगामध्ये तारून नेणारा, हे कृपाळू, तू तर अगदी अडाणी अशा धुब्याला पण उद्धारले आहेस। पोटशुळाने त्रस्त असलेल्या ब्राह्मणाला तू तारलेस, आणि व्यापारी ब्राह्मण शठला वाचवलेस। मग देवा, तू माझ्या मदतीला का बरे धावत नाहीस। एकदाच माझ्याकडे पहा, वाळलेल्या लाकडाला ही पालवी फुटावी अशी तुझी कृपा असताना माझी मात्र तू का उपेक्षा करत आहेस। हे देवा, वृद्ध वंध्या स्त्रीला पुत्र देऊन तू तिचे स्वप्न साकार केलेस, तिचे मनोरथ पूर्ण केलेस। दत्तात्रेय प्रभू, तू ब्राह्मणाचे कोड बरे करून त्याची मनीची इच्छा पूर्ण केलीस। हे प्रभू, आपण वांझ-म्हशीला दुभती केलीस आणि त्या ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर केलेत। श्रावण घेवड्याच्या शेंगांची भाजी खाऊन आपण त्या ब्राह्मणाला प्रेमपूर्वक सोन्याने भरलेला हंडा दिलात। ब्राह्मण स्त्रीच्या मृत पतीला तू पुन्हा जीवित केलेस। पिशाच पीडा दूर करून तू मृत ब्राह्मण पुत्र पुनश्च जिवंत केलास। हे मायबाप, तू एका हरिजनाचे माध्यमातून ब्राह्मणाचे गर्वहरण केलेस आणि त्रिविक्रम नावाच्या भक्ताचे रक्षण केलेस। तंतुक नामक भक्ताला तू एका क्षणात श्रीशैल पर्वतावर पोहोचवून दिलेस। हे प्रभू, तू निर्गुण असूनही अनेक रूपे धारण करू शकतोस। त्यामुळे एकाच वेळी 8 भक्तांचे घरी भोजनास जाऊन तू सर्व भक्तांना संतुष्ट केलेस आणि आपल्या साक्षीत्वाची प्रचिती दिली। पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा।